नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश वैष्णव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो स्किल डेव्हलपमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा आपला ESचा टॉपिक आहे कम्प्युटर लिटरसी. आज आपण कम्प्युटर लिटरसी विषय बघणार आहोत. कम्प्युटर लिटरसी याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत आणि काय काय आपल्या एक्झामला विचारलं जातं. तर आता कम्प्युटर जे आहे ते दोन गोष्टींनी बनलेलं असतं. एक असतं इनपुट डिव्हायसेस, एक असतात आउटपुट डिव्हायसेस. ओके, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस. इनपुट डिव्हाइस जे आहे ते CPU ला काय करतात, इनपुट प्रोव्हाइड करतात, ज्याच्यावरती CPU काय करत असतो, प्रोसेस करतो आणि आपल्याला काय करत असतात, आउटपुट जे आहे ते मिळत असतं. आता ह्यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया की कम्प्युटर म्हणजे काय. कम्प्युटर आहे अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज्ड टू प्रोसेस डेटा. It is used to convert data into information that is useful to people and users. तर कम्प्युटर काय आहे, एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे काय करतं, जो आपण डेटा त्याला प्रोव्हाइड करतो त्याच्यावरती प्रोसेस करत असतो. बरं, आणि आपण जो डेटा देतो त्याला रॉ मटेरियल म्हणूया आपण, आणि त्याच्यातनं फायनल प्रोडक्ट जसं मिळतं त्याप्रमाणे आपण त्याला डेटा प्रोव्हाइड करत असतो आणि त्याची तो इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतो जी युजफुल असते एखाद्या युजरला आणि आपल्याला. त्यानंतर कम्प्युटरमध्ये दोन पार्ट येतात. एक येतो हार्डवेअर पार्ट, एक येतो सॉफ्टवेअर पार्ट. आता कम्प्युटर जे आहे याच्यावरती तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारला गेला आहे. कम्प्युटर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश. बरं, मग कम्प्युटर सिस्टीममध्ये काय असतात, तर हार्डवेअर पण असतात आणि सॉफ्टवेअर पण असतात. हार्डवेअर काय आहे, तर हार्डवेअर जे आहे ते काय आहे, फिजिकल इक्विपमेंट असतात ज्याला आपण काय करू शकतो, आपण ज्याला हात लावू शकतो. फिजिकली आपण काय करू शकतो, टच करू शकतो. उदाहरणार्थ जर बघायचं ठरलं तर कीबोर्ड झालं, मॉनिटर झालं, केबल झाले, स्पीकर झाले, प्रिंटर झाले, हे काय आला कम्प्युटरचा संपूर्ण हार्डवेअरचा पार्ट झाला. ओके, सॉफ्टवेअर म्हणजे काय की ऑपरेटिंग सिस्टीम किंवा प्रोग्राम, आपण त्याला काय म्हणू शकतो, सॉफ्टवेअर. बरं, आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारताना या टॉपिकवरती दोन प्रश्न विचारले गेले आहे. एक की कम्प्युटर सिस्टीम कशाने बनलेली आहे, तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरने. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला गेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं आहे की कम्प्युटर जे आहे आपण म्हणूया की त्याच्यामध्ये एक ॲप्लिकेशन आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हे कोणते आहे. मग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आपल्याला लागतात ते सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे जे ऑलरेडी सिस्टममध्ये प्रेझेंट असतात. ओके, असं प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ऑपरेटिंग सिस्टीम आता बऱ्याच जणांना माहिती असेल. बरं, की ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे, एक इंटरफेस आहे, दुवा आहे कोणामधला, युजर आणि कम्प्युटर हार्डवेअरमधला. बरं, जो काय करतो, जे आपण प्रोग्राम आहे एक्झिक्युशन होतात, बरं, त्याच्यामधला हा काय करतो, दुवा आहे आणि त्या यांना काय करतो, जे एक्झिक्युशन करत असतो त्याला कंट्रोल करतो. ओके, आता ह्या इथे डायग्राम जी दिलेली आहे, जी आकृती दिली आहे त्याच्यावरून आपल्याला समजत असेल, युजर जो आहे तो आपण काय करत असतो, तुम्हाला बोललो की इनपुट वगैरे आपण प्रोव्हाइड करत असतो. युजर काय करतो, सॉफ्टवेअरला सगळे इनपुट वगैरे प्रोव्हाइड करतो. सॉफ्टवेअर सिस्टीम किंवा सिस्टम सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टमला ते सांगतात आणि ऑपरेटिंग सिस्टम पुढे हार्डवेअरला सांगते. तर आता पुढे पाहूया की ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ते कोणकोणते आहेत किंवा त्याचे उदाहरणं काय. आता तुम्हाला एक्झामला याच्यावरती प्रश्न असा आलेला आहे की OS मीन्स व्हॉट. बरं, आता OS काय आहे, तर OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे OSचा तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिला आहे आणि लॉंग फॉर्म काय येतो. त्यानंतर पुढे OSचे एक्झाम्पल कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टम असतात, तर मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10, विंडोज 8, विंडोज 7, विंडोज विस्टा, विंडोज XP. याच्या आधी जायचं ठरलं तर आपण म्हणूया की विंडोज 98 वगैरे, त्याच्या आधी डॉस सिस्टम, या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. ॲपलची मॅक OS आहे, लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टम. बरं, आणि लिनक्स जी आहे ती एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे त्याचे काही सिम्बॉल्स आहे, हे तुम्ही मोस्ट ऑफिसेसमध्ये जी यूज होते ती आहे विंडोज, अशा पद्धतीने असते. ॲपलचं तर सगळ्यांनाच माहिती सिम्बॉल काय, हे लिनक्स आहे. ओके, त्यानंतर सगळ्यात जास्त जी ऑपरेटिंग सिस्टम आहे मोबाईलमध्ये यूज केली जाते ती कोणती, तर याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे. आपण म्हणतो की स्मार्टफोन म्हणतो, किंवा आपण म्हणताना काय म्हणतो की मला अँड्रॉइड फोन जो आहे तो काय करायचा आहे, परचेस करायचा आहे. तर मग आपण काय म्हणूया, अँड्रॉइड जी आहे सगळ्यात जास्त मोबाईलमध्ये यूज होणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे.
पुढे येतं CPU. याचा पण तुम्हाला प्रश्न विचारला गेला एक्झाम्पलला. काय करतात, शॉर्ट फॉर्म देतात आणि लॉंग फॉर्म काय येतो ते आपल्याला ओळखायचं असतं. किंवा अजून काय विचारलं जातं की ब्रेन ऑफ द कम्प्युटर. कम्प्युटरचा ब्रेन कोण आहे, कम्प्युटरचा मेंदू म्हणून कोणाला संबोधलं जातं, तर CPU. CPUचा लॉंग फॉर्म येतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. द CPU इज लाईक अ ह्युमन ब्रेन. तुम्हाला आत्ताच बोललो बघा की कम्प्युटरचा जो मेंदू आहे तो काय आहे तर CPU. ओके. इट परफॉर्म ऑल द फॉलोइंग फंक्शन्स. काय काय फंक्शन प्रोव्हाइड करतो, तर कॅल्क्युलेशन, काही डिसिजन्स घ्यायचे असतील आणि कम्प्युटरचे जेही बाकीचे युनिट असतील त्या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, CPU जे आहे ते करत असतं. पुढे कम्प्युटर हॅव 2 टाईप्स ऑफ पार्ट, इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस. स्टार्टिंगलाच तुम्हाला बोललो की कम्प्युटरचे 2 पार्ट असतात, इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस. ओके. आता इनपुट डिव्हाइस काय करतं, तर ते हेल्प करतं युजरला टू वर्क अँड इंटरॅक्ट विथ कम्प्युटर. कम्प्युटरशी इंटरॅक्ट करण्यासाठी काय करतात इनपुट डिव्हायसेस, त्याला मदत करत असतात. इट अलाउज द युजर टू एंटर डेटा इन टू द कम्प्युटर. युजरला काय करतात ते की कम्प्युटरमध्ये जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा डेटा एंटर करायचा ठरलं तर आपण काय करतो, इनपुट डिव्हायसेस जे आहे त्यांचा वापर करत असतो. आता इनपुट डिव्हायसेसचं एक्झाम्पल कीबोर्ड. आपल्याला कुठलाही डेटा किंवा इन्फॉर्मेशन किंवा आपल्याला आपलं रिझ्युमे वगैरे बनवायचं ठरलं तर आपण कीबोर्डवरती ते बटन प्रेस करतो आणि ते सगळं इनपुट कुठे जातं, सिस्टमला. बरं, माऊसने आपण क्लिक वगैरे करण्याचं काम करतो. सो डिजिटल कॅमेरा तुमचा फोटो काढला, कम्प्युटर सिस्टममध्ये गेला. बरं झाले इनपुट डिव्हायसेस. स्कॅनर. एखादा जर तुम्हाला ज्यावेळेस आपण बोर्डचे किंवा एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे फॉर्म भरत असेल त्यावेळेस तुमचा फोटो आणि साईन आपल्याला काय करावं लागते, कम्प्युटरला द्यावं लागतं. त्यावेळेस आपण काय करतो, स्कॅनर यूज करत असतो. ओके. हे काही उदाहरणं झाले. मायक्रोफोन, बारकोड रीडर, जॉयस्टिक. ही आहे जॉयस्टिक जे आपण गेम खेळताना आपण वापरत असतो. बरं, हे सगळ्या जे आहे ते काय आले, इनपुट डिव्हायसेस. आता पुढे बघूया आउटपुट डिव्हायसेस. आउटपुट डिव्हायसेस काय आहे, तर कम्प्युटर हार्डवेअर इक्विपमेंट दॅट रिसीव्ह ऑर डिस्प्ले आउटपुट फ्रॉम कम्प्युटर. कम्प्युटरमधलं जेही इनपुट आपण प्रोव्हाइड केले ते कशाद्वारे आपल्याला दिसत असतं, तर आउटपुटद्वारे. उदाहरणार्थ प्रोजेक्टर. ज्यावेळेस सेमिनार द्यायचं असेल किंवा काही असेल आणि आपल्याला लार्ज एका पडद्यावरती बघायचं ठरलं तर आपण काय करत असतो, प्रोजेक्टर यूज करत असतो. आउटपुट आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर केलेले गाणे किंवा कम्प्युटरमध्ये स्टोअर केलेले गाणे आपल्याला कशा थ्रू ऐकायला येतात, ते झालं आउटपुट. कशा थ्रू, तर हेडफोन आणि स्पीकरद्वारे. तर त्यानंतर कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला डेटा जर आपल्याला त्याची हार्ड कॉपी काढायची असेल आणि दाखवायचं असेल कोणाला तर आपण काय करतो, प्रिंटर. म्हणजेच ते कम्प्युटरमध्ये सेव्ह असलेल्या डेटाचे आपण काय करत असतो, प्रिंटआउट काढत असतो. बरं, हे झाले आउटपुट डिव्हायसेस. नेक्स्ट मॉनिटर. बरं, सर्वात स्टार्टिंगला म्हणजे काही वर्षांपूर्वी 2-5 आपण म्हणूया वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी आपण CRT यूज करत असतो. 10 वर्षापूर्वीच म्हणूया CRT. स्टार्टिंगला आपण CRT यूज करतो असतो. CRTचाही लॉंग फॉर्म तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. CRT आहे तर कॅथोड रे ट्यूब. याच्यामध्ये कॅथोड रेची ट्यूब असते म्हणूनच त्याचं नाव काय दिलं, CRT. बरं, कम्पॅरेटिव्हली कसा असतो, हा लार्ज असतो. कोणाला कम्पॅरेटिव्ह, LCD आणि LED. सध्या जे मार्केटमध्ये यूज होतात मॉनिटर म्हणा किंवा इतर सगळ्या सिस्टम ते कोणते आहेत, LED आहेत. ओके. आणि त्याच्या CRT नंतर जे आले ते आले LCD नंतर पुढचं अजून व्हर्जन आलं ते आलं LED. बरं, फरक काय, हे लार्ज स्पेस घेतं, हे लाईट वेट आहे, हे त्याच्याहून लाईट वेट आहे. हे लेस एक्सपेन्सिव्ह असतं, हे थोडं जास्त एक्सपेन्सिव्ह असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह LED असतात. बरं, हे त्यांच्यामधला आपण फरक सांगू शकतो. पुढे आहे कम्प्युटर जर आपल्याला स्टार्ट करायचा ठरला. बरं, तर कम्प्युटर स्टार्ट होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर कम्प्युटर स्टार्ट होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो बूटिंग. ओके. तुम्हाला एक्झामला विचारला गेलेला हा प्रश्न कोणत्या साली विचारला गेला आहे ते माझ्या लक्षात नाही, परंतु हा जो क्वेश्चन आहे हा तुमच्या एक्झामला विचारला गेला आहे. बूटिंग याचा कम्प्युटर ज्यावेळेस स्टार्ट होतं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, बूटिंग. बघा, मोबाईल रिस्टार्ट कायचा होतो, आपण रिबूट म्हणतो किंवा कम्प्युटर रिस्टार्ट कायचा, रिबूट. बरं, आणि कम्प्युटर स्टार्ट कसं करतो, तर हे झालं आपलं कॅबिनेट. बरं, या कॅबिनेटवरती काय काय असतं, मदरबोर्ड असतो. त्या मदरबोर्डवरती आपण इतर कंपोनंट जे असतात ते माउंट केलेले असतात. उदाहरणार्थ रॅम झाली आणि
जे मदरबोर्ड आहे ते इकडे बॅक साईडला काय त्याला वेगवेगळे पोर्ट असतात, जसे USB पोर्ट, त्यानंतर माऊस कनेक्ट होण्यासाठी पोर्ट, असे वेगवेगळे जे आहे त्याला पोर्ट्स असतात. त्याच्याद्वारे आपण इतर जे डिव्हायसेस आहेत ते कनेक्ट करतो. इथे असतं पॉवर बटन, आणि ते पॉवर बटन ज्यावेळेस आपण प्रेस करतो त्यावेळेस आपला सिस्टम काय होतो, चालू होत असतो. पुढे आहे डेस्कटॉप. ज्याही वेळेस आपण सिस्टम चालू करतो तर सगळ्यात पहिले जी पण आपल्याला स्क्रीन दिसते किंवा आपण त्याला म्हणू होम स्क्रीन, या स्क्रीनला आपण काय म्हणत असतो, डेस्कटॉप. आणि त्याचा लुक कसा असतो तर ह्या पद्धतीने त्याचा लुक असतो. बरं, आता हा विंडो 8 किंवा 10चा व्ह्यू असेल. बरं, विंडोज 7चा थोडासा डिफरंट असेल. ओके, तर ह्या पद्धतीने त्याचा व्ह्यू डेस्कटॉपवरती काय काय असतात तर हे स्मॉल जे सिम्बॉल्स असतात त्याला आपण काय म्हणत असतो, आयकॉन. बरं, हे असतात आयकॉन. बरं, त्यानंतर अजून काय असतं डेस्कटॉपवरती असतात सर्च बार, ज्याच्यावरती आपण काय करत असतो, सर्च करू शकतो. एखादा तुम्ही डेटा टाकला तर तुम्ही त्या पद्धतीने सर्च करू शकतात. हे असतात स्टार्टचं मेनू. ओके, त्यानंतर इथे या साईडला काय दिले असतात, डेट अँड टाईम दिलेले असतात. बरं, आणि याला आपण टास्क बार असं म्हणत असतो. बरं, एक्झामला तुम्हाला विचारलं की डेस्कटॉपवरती सगळ्यात खालचा जो बार असतो त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण काय म्हणत असतो, टास्क बार. ओके, डेस्कटॉप नंतर पुढे येतात. आता आपण बघितलं की कम्प्युटरमध्ये काय काय असतात, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, कम्प्युटर कसा स्टार्ट करायचा, स्टार्ट केल्यानंतर कोणती विंडो येते तिला काय म्हणतात, मॉनिटरचे कुठकुठले प्रकार असतात. आता आपला जो डेटा आपण सेव्ह करत असतो तो जर आपल्याला सेव्ह करायचा ठरला तर कशावरती करतो, तर ते येतात स्टोरेज डिव्हायसेस. बरं, मग आता स्टोरेज डिव्हायसेस पण 3 टाईपचे असतात. एक येतात प्रायमरी, त्यानंतर येतात सेकंडरी, आणि त्यानंतर येतात टर्शरी. ओके, प्रायमरीमध्ये कोणकोणते म्हणूया आपण, प्रायमरीमध्ये येतात रॅम आणि रोम, हे येतात प्रायमरी डिव्हायसेस, रॅम आणि रोम. आता रॅम रोम काय आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. पहिले तुम्हाला फक्त सांगतो की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी याच्यामध्ये काय काय येतं. प्रायमरी येतात रॅम रोम, सेकंडरीमध्ये येते हार्ड डिस्क, जी आपल्या कम्प्युटरमध्ये जे कॅबिनेट असतं त्याच्यामध्ये आपण काय केलेले असते, ठेवलेली असते. बरं, या कॅबिनेटमध्ये. त्यानंतर येते टर्शरी स्टोरेज. टर्शरी म्हणजे जर तुम्हाला याच्यामधनं पण तुमचं स्टोरेजचं जे आहे तुमची रिक्वायरमेंट फुलफिल झाली नाही तर आपण अजून एक स्टोरेज वापरतो, त्याला म्हणतो आपण टर्शरी स्टोरेज. ओके, याच्यामध्ये काय येतात, मग ऑप्टिकल डिस्क येते, फ्लॉपी डिस्क येते जी आता बंद झाली. पूर्वी फ्लॉपी वापरायची, आता USB आणि मेमरी कार्ड जे आहे ते आपण वापरत असतो. हे आहे स्टोरेजचे युनिट. एक्झामला याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. एक प्रश्न असा होता की 1 बाईट इज इक्वल टू हाऊ मेनी बिट्स. ओके, हा तुम्हाला एक्झामला विचारलेला प्रश्न. मग आता ह्या चार्टवरनं आपल्याला आयडिया येऊन जाईल. सर्वात छोटं जे युनिट आहे ते कोणतं आहे, बायनरी डिजिट, किंवा आपण म्हणूया सिंगल 1 अँड 0. कम्प्युटरला जी लँग्वेज समजते ती कोणती आहे, बायनरी. 1 आणि 0ची लँग्वेज समजते, त्याला इंग्लिश, हिंदी, मराठी काही कळत नाही. तर कम्प्युटरला समजणारी लँग्वेज कोणती आहे, बायनरी. बरं, किंवा मशीन लँग्वेज तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर स्टोरेजमध्ये अजून काय काय आहे तर हे पुढचे युनिट दिलेले आहे स्टोरेजमध्ये. कोणकोणते, तर सगळ्यात पहिले येतं बिट, त्यानंतर येतं निबल, त्यानंतर येतं बाईट. याच्या पुढचे बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असतील. कुठपर्यंत किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट. बरं, आता किलोबाईट म्हणजे काय, तर ज्यावेळेस 1024 बाईट एकत्र येतात तेव्हा 1 किलोबाईट होतो. ज्यावेळेस 1024 KB म्हणजे किलोबाईट एकत्र येतात त्यावेळेस 1 MB होतो. ज्यावेळेस 1024 MB एकत्र येतात त्यावेळेस 1 GB येतात. हे स्टँडर्ड युनिट आहे. आणि पुढचे जे आहे पेटाबाईट, एक्झाबाईट, झेटाबाईट, योटाबाईट, हे जे आहे हे सर्व्हर साईडला यूज केले जातात. का, कारण की तिथे जो आहे डेटा स्टोरेज आपल्याला जास्त करावा लागतो, त्यामुळे तिकडे हे यूज केलं जातं. आता सध्याच्या कंडिशनला आपण टेराबाईट जो आहे तो आपल्या सिस्टममध्ये यूज करत असतो. का, कारण की पूर्वीच्या काळी आपण म्हणूया की जे आपले कॅमेरा आहेत ते एवढे, त्यांची जी इमेजेस होती त्यांचेसुद्धा साईज अराउंड KB असायची. परंतु आताचे कसं क्लॅरिटी, डिजिटल, HD हे जे फोटोग्राफ्स असतात यांची साईजच जवळजवळ काही MB असते. त्यामुळे आपली रिक्वायरमेंट पण वाढली आणि त्याच्यामुळे आपण स्टोरेज कॅपॅसिटीसुद्धा काय केली, वाढवून टाकली. म्हणून आपण TV परचेस करत असतो. पुढे
आता आपण स्टोरेजेसमध्ये आपण स्टोरेज युनिट पण बघितले. आता प्रायमरी स्टोरेजमध्ये काय काय असते तर ते दोन गोष्टी असतात. रॅम अशा पद्धतीने दिसते, हा असतो रोम. रॅम जी आहे तिचा लॉंग फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रोम जी आहे तिचा लॉंग फॉर्म येतो रीड ओनली मेमोरी. ओके. आता रॅम जे आहे कशासाठी, रॅम अलाउज द कम्प्युटर टू रीड डेटा क्विकली टू रन ॲप्लिकेशन. इट अलाउ रीडिंग अँड रायटिंग. रॅम जे आहे क्विकली ॲक्सेस करण्यासाठी. आता बघा, ज्यावेळेस आपण मोबाईल परचेस करायला जातो किंवा कम्प्युटर सिस्टम परचेस करायला जातो त्यावेळेस आपण दोन गोष्टी त्याच्यामध्ये आवर्जून बघतो. एक त्याचं प्रोसेसर कसं आहे, दुसरं त्याची रॅम जी आहे. जास्त रॅम म्हणजे जास्त आपण म्हणूया की फास्ट कम्प्युटर चालतं. ते कसं का चालतं तर रॅम काय करतं, कम्प्युटरला रीड राईट डेटा फास्ट रीड राईट करण्यासाठी काय करत असतं, मदत करत असतं. ओके. त्यानंतर येतो रोम. रोम जे आहे काय करतं, प्रोग्राम जे आहे रिक्वायर टू इन्स्टंटली बूट द कम्प्युटर. कम्प्युटरला पटकन काय करण्यासाठी, बूट करण्यासाठी आपण रोम यूज करत असतो. हा काय करतो, फक्त रीडिंगसाठी अलाव करतो. याच्यामध्ये आपण रायटिंग करू शकत नाही. रॅममध्ये रीडिंग आणि रायटिंग दोन्ही आपण काय करू शकतो. ओके. त्यानंतर सेकंडरी स्टोरेज. सेकंडरी स्टोरेजमध्ये काय येते, हार्ड डिस्क येते. ओके. हार्ड डिस्क तुम्हाला सांगितलं की हार्ड डिस्क, आता इंटरनल हार्ड डिस्क जी आहे ती कशा प्रकारे असते ते अशा पद्धतीने दिसत असते. बरं. त्यानंतर ती पोर्टेबल आहे का नाही, कारण की ती आपण CPU मध्ये फिक्स केलेली असते. आपण तिला कुठे घेऊन जाऊ शकत नाही. लागलं तर आपला कम्प्युटर बंद करावा लागेल, त्याच्यानंतर घेऊन जाऊ शकतो. नंतर ही जी आहे ही कशी असते, लेक्स एक्सपेन्सिव्ह असते, ॲक्सेससाठी फास्ट असते आणि साईजला कशी असते, मोठी असते. ही झाली पोर्टेबल. पोर्टेबल याचा अर्थ कुठे घेऊन जाऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह असते याच्यापेक्षा जरा. त्यानंतर डेटा ॲक्सेसचा स्पीड याच्यामध्ये स्लो असतो. साईजला पण कशी असते, स्मॉल. जेणेकरून पोर्टेबल असल्यामुळे त्याची साईज जी आहे ती छोटी असते. इझिली तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये कॅरी करू शकता. टर्शरी स्टोरेज. जर आपल्या स्टोरेज ह्यांच्यामध्ये फुलफिल झालं नाही प्रायमरी आणि सेकंडरी मेमरीमध्ये तर मग आपण काय करत असतो, टर्शरी स्टोरेज जे आहे ते यूज करत असतो. याच्यामध्ये येते ऑप्टिकल डिस्क, ज्याच्यामध्ये काय काय येतात, CD, DVD, ब्लूरे डिस्क. ओके. हे जे आहे ते यूज केले जातात. आता यांचे लॉंग फॉर्म तुम्हाला विचारले जाऊ शकतात. CDचा लॉंग फॉर्म काय तर कॉम्पॅक्ट डिस्क. बरं. त्यानंतर DVDचा लॉंग फॉर्म काय तर डिजिटल वर्सटाईल डिस्क. BDचा लॉंग फॉर्म काय तर ब्लूरे डिस्क. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झामला प्रश्न येऊ शकतात. ओके. त्यानंतर येतो USB फ्लॅश ड्राईव्ह. USB ड्राईव्ह जे आहे मोस्ट ऑफ द पीपल करंटली यूजिंग USB ड्राईव्ह. का तर इझिली पॉकेटमध्ये आपण कॅरी करू शकतो आणि 16 GB पर्यंत जवळजवळ अवेलेबल आहे, 32 GB पर्यंत जवळजवळ अवेलेबल आहे. म्हणजे एवढा मोठा डेटा आपण फक्त या छोट्याशा डिव्हाइसमध्ये कॅरी करू शकतो. ओके. आता कम्प्युटरमध्ये काही आपण म्हणूया की ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. ते कोणकोणते तर वर्ड झालं, एक्सेल झालं, त्यानंतर पॉवर पॉईंट झालं, त्यानंतर टेक्स्ट झाले. बरं. आणि हे कॉम्प्रेस करण्यासाठी आपण झिप फाईल यूज करत असतो. आता एक एक याच्यामध्ये आपण बघूया. तुम्हाला एक्झामला याचे एक्सटेन्शन जे आहे काय असतात ते सुद्धा विचारले गेलेले आहे. सर्वप्रथम आपण बघूया वर्ड. वर्ड काय असतं तर मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे हे काय करतं की तुम्हाला जर तुमचा आपण म्हणूया कंपनीचं लेटर हेड तयार करायचं आहे, तुमचा रिझ्युमे तयार करायचा आहे, तुमचा इतर काही डॉक्युमेंट असतील ते त्याच्यामध्ये सेव्ह करायचे ठरले तर आपण वर्डची जी फाईल आहे ती आपण यूज करत असतो. वर्डचे जे एक्सटेन्शन आहे ते काय आहे तर .doc किंवा .docx docx हे जे एक्सटेन्शन आहे हे वर्डचं आहे. हे एक्सटेन्शन कशासाठी करत असतो आपण तर ज्याही डॉक्युमेंट आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी. बरं. अजून एक कॉमन जे आहे ते काय आहे .pdf. बरं. PDF काय आहे तर PDFची फाईल आपण कशावरून ओळखतो तर त्याच्या एक्सटेन्शनवरनं. .pdf याचा अर्थ ही PDFची फाईल आहे. बरं. आता त्याच्या पुढचा जो पार्ट येतो तो काय येतो तो आहे एक्सेल. एक्सेल कशासाठी, लार्ज जर तुमच्या फाईल्स असतील त्या स्टोरेज करायच्या. आता तोंडी पाठ आपल्याचं काही राहणार नाही. उदाहरणार्थ मी काय केलं आहे की माझ्याकडे ITIचे जवळजवळ आपण म्हणूया की 12 ट्रेड आहे आणि त्यासाठी मी एक नोटबुक बनवली. नोटबुकमध्ये सगळ्यांचा डेटा स्टोअर केला.
काय केलं, व्यवस्थित कॉलम बनवले की कॅटेगरी काय आहे त्या मुलाची, त्याचं ब्लड ग्रुप काय आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे, कोणत्या बॅचचा आहे, कोणत्या ट्रेडचा आहे, कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलं वगैरे वगैरे. आणि मला जर ते फाइंड आउट करायचं ठरलं तर मला एक एक पान काय करावं लागेल, चाळावं लागेल. त्याच्याऐवजी मी काय केलं, एक छानपैकी असं एक एक्सेल शीट तयार केलं बरं. आणि एक्सेल शीटमध्ये काय केलं, सगळ्यांचा डेटा जो आहे तो काय केला, स्टोअर केला. आता माझं काम काय झालं, सोपं झालं. मी फक्त फिल्टर लावलं आणि त्याच्यामध्ये टाकलं की मला टर्नरचा राकेश नावाचा मुलगा जो आहे ए बॅच तो पाहिजे. फिल्टरमध्ये फक्त मी काय करेल, किंवा सर्चमध्ये राकेश टाकलं तर सगळे राकेश येतील. मग मी फिल्टरमध्ये टर्नर टाकेल, फिल्टरमध्ये बॅच टाकेल बी, इझिली मला काय मिळेल, तो डेटा मिळून जाईल. आणि याचं एक्सटेन्शन काय तर .xls किंवा .xlsx यांनी आपल्याला समजतं की ही जी आहे एक्सेलची फाईल आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, कुठल्याही प्रकारचं प्रेझेंटेशन करायचं ठरलं तर आपण ते पॉवर पॉईंटमध्ये यूज करतो. .ppt हे वेल नोन आहे सगळ्यांना की ppt फाईल बनवा, याचा अर्थ काय, ती प्रेझेंटेशनची फाईल बनवा. आत्ताही आपण जे शिकत आहोत ते ppt थ्रू शिकत आहोत बरं. त्याचं एक्सटेन्शन .pptx. नंतर येतं नोटपॅड. जर सिम्पल कुठल्याही प्रकारचा डेटा करायचा असेल, जास्त फॉर्मॅटिंग करायचं नाही तर नोटपॅड यूज करतो. जास्त फॉर्मॅटिंग यूज करायची असेल तर एक्सेल यूज करत असतो. ओके, याचं एक्सटेन्शन काय आहे तर .txt. त्यानंतर येतात कॉम्प्रेस फाईल. कॉम्प्रेस कशासाठी तर डेटा जास्त आहे, कॉम्प्रेस करून म्हणजे त्याची साईज कमी करण्यासाठी आपण कॉम्प्रेस जे आहे ते यूज करत असतो. आता काही शॉर्टकट्स जे याच्यामध्ये यूज होतात, परीक्षेला विचारले गेलेले काय आहेत तर कंट्रोल P, त्यानंतर कंट्रोल V बरं. पेस्ट करण्यासाठी आपण कंट्रोल V यूज करतो, प्रिंट करण्यासाठी कंट्रोल P यूज करतो. मग ते PP कन्फ्युजन होतं, म्हणून नॉर्मली हे विचारले जातात. कोणते, कंट्रोल P कशासाठी तर प्रिंट करण्यासाठी, कंट्रोल V कशासाठी तर कंट्रोल V जो आहे तो आपण म्हणूया पेस्ट करण्यासाठी, कंट्रोल X कट करण्यासाठी आणि कॉपीसाठी कंट्रोल C बरं. बाकीचे काही शॉर्टकट जे आहेत तुम्ही ह्या आपली जी PPT आहे मी तुम्हाला शेअर करेल, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. पुढे एक्सेलचा व्ह्यू कसा असतो तर असे असतात रोज, त्यानंतर कॉलम बरं. रो आणि कॉलम मिळून एक्सेल तयार होते बरं. आता एक्सेलवरती पण तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारले गेले आहे. कसे तर हे काही तुम्हाला सर्वप्रथम त्याच्यामध्ये काय काय तर ते सांगतो. तर वर्कशीट काय आहे तर हॉरिझॉन्टल रोज अँड कॉलम जे आहे ते एकत्र येतात, ते वर्कशीट. म्हणजे हे काय झालं, आपलं वर्कशीट झालं. पुढे वर्कबुक, एकापेक्षा जास्त ज्यावेळेस आपण म्हणा वर्कशीट एकत्र येतं तर वर्कबुक. आता इथे खाली दिलेलं बघा, शीट 1 शीट 2 म्हणजे असे वेगवेगळे शीट काय करू शकतो, एकाच वर्कबुकमध्ये आपण एकत्र करू शकतो. कॉलम हे वरती जे दिलेले असतात हे झाले कॉलम बरं. रो या झाल्या त्याच्या रो. ओके, त्यानंतर आपण म्हणूया सेल ॲड्रेस जो आहे तो काय असतो की तुम्ही कोणत्या सेलमध्ये वर्क करताय याच्यावरती तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारला गेला. तुम्हाला काय करतील की ह्या रोमध्ये असा डेटा आणि ह्या कॉलममध्ये असा डेटा आहे तर त्याचा ॲड्रेस काय. तर ज्यावेळेस आपल्याला ॲड्रेस सांगायचा ठरला तर सर्वप्रथम आपण कॉलमचं नाव घेतो आणि त्यानंतर रोचं जो नंबर आहे तो घेत असतो. उदाहरणार्थ A1. आता इथे बघा ही शेल जी आहे या शेलमध्ये त्यांनी डेटा एंटर केला बरोबर, तर त्याचा ॲड्रेस येताना काय येईल, सर्वप्रथम येईल A आणि त्यानंतर येतो 1 A1 ही सेल. मग तसं Dचं आलं सपोज तर काय येईल D आणि काय येईल लाईन जी आहे ती आपण सांगू शकतो D1 असेल याचा का तर D कॉलम आणि पहिली लाईन. तो जर खाली आला असता तर D4 आपण अशा पद्धतीने सांगू शकलो असतो. एक्झामला हे लक्षात राहू द्या, पडलेलं आहे. व्हॉट इज इंटरनेट काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे इंटरनेट काय आहे की जगभर पसरलेलं नेटवर्कचं जाळं आहे. सगळे जे आहे ते इंटरनेटनी काय आहेत, एकमेकांना कनेक्टेड आहेत बरोबर. आपलंसुद्धा आता ह्या पेंडेमिकमध्ये जे कोविडची महामारी आहे याच्यामध्ये आपलंही कम्युनिकेशन कशा थ्रू होत असतं, नेटमुळेच होत असतं. आपण सगळे कसे आहोत, कुठेही असलो तरी एकमेकांशी आपण बोलू शकतो. कशामुळे तर ह्या इंटरनेटमुळे आपण बोलू शकतो. आता इंटरनेट जर ॲक्सेस करायचं ठरला कम्प्युटरमध्ये तर त्याच्यासाठी काय यूज केले जातात ते असतात ब्राउझर बरोबर. आता कम्प्युटर सिस्टम जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेट ब्राउझर जे आहे ते काय आहेत, अवेलेबल आहे. इंटरनेट ब्राउझर काय आहे तर हे एक सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला वेब पेजेस ॲक्सेस करण्यासाठी काय करतात, मदत करतात. ओके, आता व्हेरियस टाईपचे ब्राउझर आहेत कोणकोणते की जसं गुगल क्रोम जे जास्त यूज करतात, फायरफॉक्स, ओपेरा,
इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी हे वेगवेगळे इंटरनेट ब्राउझर आहेत. आता एक्झामला आलेला प्रश्न सांगतो तुम्हाला. एक्झामला प्रश्न असा आलाय की सर्वात जास्त नाही म्हणताय ना, की कम्प्युटर सिस्टममध्ये बाय डिफॉल्ट किंवा इनबिल्ड जे ब्राउझर असतं ते कोणतं. तर इनबिल्ड ब्राउझर कोणतं असतं? इंटरनेट एक्सप्लोरर. लक्षात असू द्या. सर्च इंजिन, ज्याही वेळेस आपण काय करतो, ब्राउझर ओपन करतो, त्याच्यावरती आपल्याला काय कुठली इन्फॉर्मेशन जर शोधायची ठरली तर ती आपण सर्च इंजिन थ्रू शोधत असतो. उदाहरणार्थ जास्त यूज होणारं आहे गुगल. गुगल काय आहे? सर्च इंजिन. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कुठल्या बाबाला विचारतो? तर गुगल बाबा. आणि गुगल आपल्याला काय करत असतं? संपूर्ण प्रश्नाचे उत्तर जे आहे ते देत असतं. ओके. गुगल काय आलं? सर्च इंजिन. याहू सर्च इंजिन, बिंग सर्च इंजिन. एक्झाम्पल आहे ते सर्च इंजिनचे. ॲड्रेस बार सगळ्यात वरती इथे जो आपण टाकत असतो, नाही दिलेलं इथे, बरं, जे आपलं वेब पेज असतं सगळ्यात वरती जो ॲड्रेस असतो, बरं, त्याला ॲड्रेस बारमध्ये आपण ॲड्रेस टाकत असतो. उदाहरणार्थ एखादं एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर www.facebook.com. बरं, हा काय आला? ॲड्रेस एखाद्या वेबसाईटचा, जो नेहमी कशाने स्टार्ट होतो? www काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www. पुढे जे आहे ते आत्ताचं स्टँडर्ड कम्युनिकेशन म्हणजे सध्यामध्ये सगळ्यात जास्त आपण म्हणूया कम्युनिकेशन कोणत्या माध्यमातून होतं? तर ते होत असतं ईमेलद्वारे. तुमचा रिझ्युमे असू द्या, तुमचं गुगल क्लासरूम असू द्या, तुमचं डेटा शेअरिंगचं कुठलंही माध्यम असेल ते असू द्या, तर सगळ्यात स्टँडर्ड माध्यम काय आहे? तर ते आहे ईमेल. हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ईमेल कसा तयार करतात, काय करतात हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बरं, ईमेलमध्ये काय काय आपण टाकू शकतो? तर टेक्स्ट ॲड करू शकतो, फाईल ॲड करू शकतो, बरं, स्प्रेडशीट असेल ते टाकू शकतो, ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल आपण टाकू शकतो. या गोष्टी आपल्याला लक्षात असायला हव्या. ईमेल कसा तयार करायचा? आता तुमच्या सर्वांचेच ईमेल आय डी असेल. ईमेल आय डी जे आहे तो शक्यतो जेही आपण प्रोफेशनलला यूज करत असतो त्याच्यामध्ये आपलं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आलं पाहिजे. उदाहरणार्थ वैष्णव.राकेश25. आता हा जो आहे ईमेल ॲड्रेस याच्यामध्ये काय आलं? फर्स्ट नेम पण आलं, त्यानंतर लास्ट नेम पण आलं, बरं, आणि समोरच्याला समजतं की हा ईमेल ॲड्रेस जो आहे तो कोणत्या व्यक्तीचा आहे. शक्यतो आपण म्हणूया की जे स्टायलिश राकेश, बरं, किंवा म्हणूया की फंकी फरान, अशा पद्धतीने जे आहे ते ॲड्रेस नको यूज व्हायला. का? कारण की यांनी समोरच्याला समजत नाही. काय क्रिएट करायचं ठरलं तर आपण गुगलवरती जाऊन करू शकतो. अशा पद्धतीने फॉर्म असतात, याच्यावरती जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती टाकत असतो. सगळ्यांना जवळजवळ जीमेल कसा तयार करायचा हे माहीत आहे, त्याच्यामुळे हे पुढे घेतो. ईमेलमध्ये कोणकोणते फॉर्मॅट असतात? तर फॉर्म, बरं, फ्रॉम कोण? तो कुठून कोणाला आपण सेंड करतोय, टू कोणाला सेंड करतोय, CC. आता याच्यावरती तुम्हाला विचारलं गेलं CC आणि BCC. CC काय आहे? तर कार्बन कॉपी. याचा अर्थ काय की सपोज मी माझ्या मेलवरनं कोणाकोणाला पाठवतोय मेल, ते सगळ्यांना मेल आय डी जे आहे माझ्यासहित इतरांना पण दिसतील. BCC ब्लाइंड कार्बन कॉपी. याचा अर्थ मी काय केलं? मेल सेंड करताना आपल्या ट्रेडच्या सरांना मेल सेंड केला आणि प्रिन्सिपल सरांना पण करतोय हे आपल्या ट्रेडच्या सरांना समजायला नको, यासाठी आपण BCC म्हणजे याच्यामध्ये समजत नाही की आपण जे आहे आपला जो म्हणजे इतर कोणाला सेंड केलेला आहे त्यासाठी आपण BCC यूज करतो. ब्लाइंड कार्बन कॉपी. सब्जेक्ट विषय काय आहे? मेसेज बॉडीमध्ये आपले जे मेसेज असेल तो टाकत असतो. हा नॉर्मल व्ह्यू आहे ईमेलचा. ईमेल आय डी, त्यानंतर काही सब्जेक्ट असेल, मेसेजची बॉडी. जर फाईल अटॅच करायची ठरली तर इथे एक अटॅचचं बटन असतं, याच्याद्वारे आपण फाईल अटॅच करून पाठवू शकतो. जर तुम्हाला ऑनलाईन जॉब शोधायच्या ठरल्या तर कशा शोधतात? तर हे काही जॉब पोर्टल्स असतात ज्याच्या थ्रू आपण जॉब शोधू शकतो. तुमचं लिंक्डइनला अकाउंट नसेल तर लिंक्डइनला अकाउंट खोलून घ्या. लिंक्डइन काय आहे? तर ज्याप्रमाणे फेसबुक आहे त्याप्रमाणे लिंक्डइनवरती सगळे प्रोफेशनल लोकांचं अकाउंट असतं. बऱ्याचशा कंपनीचे HR याला जॉईंट असतात. मग याच्या थ्रू आपल्याला जॉब मिळायला जरा सोपं जातं. ओके, त्याच्यावरती तुम्ही तयार करू शकता. ऑनलाईन जॉब आपण ह्या पद्धतीने सर्च करतो. ओके, थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बोर्डनुसार जो IT लिटरसीचा टॉपिक आहे तो संपूर्ण आपण आज या ठिकाणी कंप्लीट केला. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल
तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. मी तुम्हाला या टॉपिकशी रिलेटेड एक लिंक पण शेअर करतो खाली, ज्याच्या थ्रू तुम्ही एक्झाम देऊ शकतात. ओके, तर धन्यवाद.